नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार. बघा, गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. तुम्ही तर म्हणता सगळे संख्याच आहेत, त्यात काय फरक आहे, परंतु त्यांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे कशा, की ज्या गोष्टींना आपण निसर्गामध्ये नंबरिंग करू शकतो, निसर्गामध्ये त्यांना बोलू शकतो, मोजू शकतो, त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. यांची सुरुवात होते 1 पासून. 1, 2, 3, 4, 5 असं अनंतपर्यंत, ज्याचा आपण अंत लावू शकत नाही, कुठं संपन ते, त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटतं हे -5, हे 0 हे असतं का ह्याच्यात, तर हे नसतं, हे नसतं. नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान अंक असतो 1 आणि सर्वात मोठा शेवटपर्यंत आपण त्याचा विचार करू शकत नाही, अनंतपर्यंत. यानंतरचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या, म्हणजेच होल नंबर्स. होल नंबर्स मध्ये काय फरक आहे? नैसर्गिक संख्या कशा सुरू होत होत्या? 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतपर्यंत. फक्त याच्यामध्ये काय वाढ होते? 0. याच्यामध्ये काय होते? शून्याची वाढ होते. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये ज्यावेळेस 0 ऍड होतं त्यावेळेस त्याला म्हणतात पूर्ण संख्या. यानंतरचा प्रकार आहे समसंख्या. त्यालाच एव्हन नंबर असे म्हणतात. एव्हन नंबर म्हणजे समसंख्या. त्या समसंख्येच्या बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थान म्हणजे इकडच्या कडीचं उजव्या हाताला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एक अंक असतो. काही जण म्हणतात की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, 2 ने पूर्ण भाग जातो, त्याला समसंख्या म्हणतात. बरोबर आहे ना? कारण समसंख्यांची व्याख्या काय? ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्याला समसंख्या म्हणतात. मग 2 ने पूर्ण भाग जाणारच ना, कारण हे सगळे 2च्याच पाड्यातले. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8, पुन्हा आलं तर 10 12. त्याच्यामध्ये कुठलीही संख्या असू द्या, 3 6 9 8 7 4, केवढी मोठी, फक्त काय बघायचं आहे? एकक स्थान. एकक स्थानी अंक 4, त्यामुळे ही समसंख्या आहे. बघा, लगतच्या 2 समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो? तर 2चा फरक असतो.
बघा, समजा बघा 6 आणि 8 याच्यामध्ये ह्या लगतच्या संख्या आहेत, तर याच्यामध्ये फरक आहे 2चा. 20, 22 याच्यामध्ये फरक 2चा. कितीही मोठे असू द्या, याच्यामध्ये 2 लगतच्या समसंख्येमध्ये फरक असतो 2चा. यानंतरचा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे जसं समसंख्येमध्ये 0, 2, 4, 6, 8 असतं, तसं यामध्ये राहिलेले अंक कोणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी अंक असतो, त्याला म्हणतात विषम संख्या. या पण बघा, उदाहरणार्थ 3, 7, 8, 5 एकक स्थानचा अंक 5, 9, 6, 3 एकक स्थानचा अंक 3. याच्यावरून ओळखायचं किती सम आहे का विषम. ज्या संख्येच्या एकक स्थानी यापैकी अंक असला त्याला समजायचं की ती संख्या विषम आहे. एकक स्थानचा अंक पाहायचा. यामध्ये सुद्धा लगतच्या 2 विषम संख्येमध्ये कितीचा फरक असेल तर 2चा. जसं समजा 3 आहे आणि 3च्या नंतरची विषम संख्या 4 नाही 5 आहे, तर याच्यामध्ये फरक आहे 2चा. यानंतरचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व तीच संख्या असे 2च विभाजक कंसात अवयव असतात, तिला मूळ संख्या म्हणायचं. बघा, ज्या संख्येला एक व तीच संख्या असे 2च विभाजक म्हणजेच अवयव असतात, तिला मूळ संख्या असे म्हणतात. आता त्याच्यामध्ये गोष्ट आहे, विभाजक अवयव म्हणजे काय? तर काय विभाजक किंवा अवयव म्हणजे काय? बघा, विभाजक किंवा अवयव म्हणजे जो त्या संख्येचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाग पाडू शकतो, त्याला म्हणायचं विभाजक किंवा अवयव, किंवा त्याचे विभाजन करतो म्हणून विभाजक असं नाव आहे. आपण भागाकार करताना ही गोष्ट शिकलेलो आहोत, विभाजक म्हणजे काय. बघा, आता समजा 1 ही संख्या आहे, 1 ला कोणी भाग जातो? फक्त 1 ना. नंतर 2 या संख्येला फक्त 1 आणि 2, 1 की 2 2 आणि 2 1 2. नंतर 3
3ला 1 आणि 3 न 1 ये 3 ये 3 3 1 3. त्यानंतर 4 4ला बघा 1 न भाग जातो, 2 न 2 2 4, 3 न जातो का नाही, 4 1 4. त्यानंतर 5 1 न आणि नंतर 2 न नाही, 3 न नाही, 4 न नाही, डायरेक्ट 5 न, 5 1 5. त्यानंतर 6 बघा 6ला 6 1 1 न 6 1 6 6, 2 न जातो, 2 3 6, 3 2 6 आणि 4 न नाही, 5 न नाही, डायरेक्ट 6. 7 7 न 7ला 1 न 1 जातो, 2 न नाही, 3 न नाही, 4 न नाही, 5 न नाही, 6 न नाही, डायरेक्ट 7. त्यानंतर 8 8ला बघा 1 न 2 न 4 न नंतर 8 न. 9 9ला 1 न जातो, 3 न जातो आणि 9 न जातो. 10ला 1 न 2 न जातो, 5 न 1 जातो आणि 10 न 1. याला म्हणतात यांचे अवयव. मूळ संख्येची व्याख्या काय आहे की ज्या संख्येला 1 व तीच संख्या असे 2 अवयव असतात तिला मूळ संख्या म्हणतात. आता 1 हा बिचारा बघा याला फक्त एकच अवयव आहे, त्याच्यामुळे हे मूळ संख्येत बी येत नाही आणि ह्याच्या पुढची गोष्ट असणारी संयुक्त संख्या याच्यात बी येत नाही, हे कशातच नाही. त्यानंतर विषय राहिला 2चा. बघा 2ला किती अवयव आहेत, 1 आणि 2, त्याच्यामुळं 2 ही मूळ संख्या. त्यानंतर त्याच्या खाली 3 3ला 1 आणि 3 असे 2च अवयव, 1 आणि तीच संख्या असे 2च अवयव, त्याला म्हणायचं मूळ संख्या. नंतर 4 4ला किती इथं 1 2 आणि 4 हे 3 झाले, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. 5 5ला बघा 1 आणि 5 असे 2 अवयव, म्हणजे 5 सुद्धा ही एक मूळ संख्या झाली. त्यानंतर 6ला बघा 6ला तर भरपूर अवयव, 1 2 3 6, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. 7ला परत 1 आणि 7 असे 2च अवयव, त्यामुळे 1 आणि हा 7 सुद्धा मूळ संख्या. 8ला बघा परत किती अवयव आहेत, 1 2 3 4, त्याच्यामुळे 8 ही मूळ संख्या नाही. 9 9ला 3 अवयव आहेत, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 10ला सुद्धा 4 अवयव आहेत, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही. अशा प्रकारे आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू शकतो की ज्याला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, या म्हणजे त्याला म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं नाही. ज्याला फक्त 2च अवयव आहेत, 1 आणि तीच संख्या, त्याला म्हणायचं मूळ संख्या. तर आपण आता पाहिलं 1 पासून 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत मोजू आपण. बघा ही 2 1 3 1, त्यानंतर 5 1 आणि 7 1. यानंतर बघा की अशाच आपण जर प्रत्येक संख्येचे अवयव शोधत बसलो तर जसं आपण मगाच शोधलं 2 पासून म्हणजे 1 पासून 10 पर्यंत 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्याच्यामुळे 2 ते 10 पर्यंत 2 3 5 7 अशा 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 11 13 17 19 अशा 4. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. 31 ते 40 च्या दरम्यान 31 37. 41 ते 50 च्या दरम्यान 41 43 47 अशा 3. त्यानंतर 51 ते 60 च्या दरम्यान 53 आणि 59. 61 ते 70 च्या दरम्यान 61 63. 71 ते 80 च्या दरम्यान 71 73 79. 81 ते 90 च्या दरम्यान 83 89 आणि 91 ते 100 च्या दरम्यान 97. अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 च्या दरम्यान. तुम्हाला वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मोजूनही पहा. 1 ते 100 च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता राहिल्या 1 ते 100 मध्ये 25 काढून टाकल्या, राहिल्या 75. त्या 75 मध्ये 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे राहतात 74. ज्या 74 राहतात
त्या काय आहेत हे लगेच आपण पाहणार आहोत. बघा, यानंतरचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत, ज्या जोड्यामध्ये फक्त 2चा फरक आहे, अशांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. की मूळ संख्यांच्या जोड्यातील दोनचा फरक असणाऱ्या संख्या. बघा, जशा की 3 आणि 5 याच्यामध्ये 2चा फरक. त्यानंतर 5 आणि 7 2चा फरक. 11 13 यात पण 2चा फरक. 17 19 यात पण 2चा फरक. 29 31 याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक. 41 43 2चा फरक. 59 61 2चा फरक. 71 73 2चा फरक. नेमकं मग सर असं म्हणतात तुम्ही की 5 आणि 7 मध्ये जसा 2चा फरक आहे तसा 9 आणि 11 मध्ये पण 2चा फरक आहे. पण याच्यामध्ये 9 ही संख्या मूळ संख्या नाही ना, त्याच्यामुळे 9 आणि 11 ही मूळ संख्याची जोडी होऊ जोडमूळ संख्येची जोडी होऊ शकत नाही. जोडमूळ संख्येची जोडी होण्यासाठी एकतर त्या दोन्ही मूळ संख्या पाहिजेत आणि त्याच्या दोन्हीमध्ये 2चा फरक पाहिजे, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. बघा, 1 ते 100च्या दरम्यान एकूण 8 जोड्या आहेत. बघा, 1 ते 100 दरम्यान एकूण 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. त्या तुम्हाला इथं खाली लिहून दिल्यात मी. याचा अभ्यास करा आणि जोडमूळ संख्या काय प्रकार आहे तो पण लक्षात घ्या. यानंतरचा प्रकार आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक किंवा अवयव असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. बघा, एक ही संख्या सगळ्याच संख्यांची अवयव असते किंवा विभाजक असते, परंतु संयुक्त संख्येमध्ये 2 पेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त अवयव आपल्याला आवश्यक असतात, त्यावेळेसच आपण तिला संयुक्त संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण कोणतीही संख्या घेऊ. हे आहे 15 ही संख्या. बघा, 15ला 1 न तर भाग जातोच, 2 न जात नाही, 3 न जातो. 3 5 15. त्यानंतर 4 न नाही पण 5 न, 5 3 15. त्यानंतर सरळ 15 न 1 भाग जातो. 15 1 15. म्हणजे 15ला 1 आहे, 3 5 15 असे 4 विभाजक आहेत. त्याच्यामुळं 15 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे आपण जसं आपण आता जे 25 1 ते 100 मधल्या 25 मूळ संख्या शोधल्या, त्या 25 सोडल्यानंतर राहतात 75. त्या 75 मधल्या एक महत्वाची गोष्ट आहे, 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. बघा, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यामुळं त्या 25 बघा 1 कशातच नाही, 25 मूळ संख्या आहेत आणि राहिल्या 74 ह्या संयुक्त आहेत. अशा प्रकारे 1 ते 100 मध्ये ज्या 100 संख्या आहेत त्यांची ही बेरीज आहे. की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 25 ही मूळ आहे, त्यामध्ये 25 संख्या मूळ आहेत आणि 74 संख्या संयुक्त आहेत. अशा 1 ते 100 मध्ये सर्व संख्या आहेत. यानंतरचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये बघा 1 2 3 4
5 असे अनंतपर्यंत. त्याचबरोबर याच्यामध्ये 0 -1 -2 -3 अशा कुठपर्यंत ही संख्या ऍड होतात. पूर्णांक संख्येमध्ये फक्त अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्या नसतात. ज्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहिल्या जातात त्या सुद्धा संख्या पूर्णांक संख्येमध्ये नसतात. वजा बी असू द्या, वजा जरी असली तरी ती पूर्णांक संख्याच आहे. -25 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे. फक्त अंश आणि छेद स्वरूपात जी संख्या लिहिली जाते ती पूर्णांक संख्या नाही. त्यामुळे 1/2 ही काय आहे, त्याला काय म्हणतात हे आपल्याला पुढे पाहायचं लगेच. बघा, यानंतरचा लगेच पुढला प्रकार आहे पूर्णांकच्या विरोधार्थी अपूर्णांक. जी संख्या पूर्ण आहे त्या मग तुम्हाला सांगितलं मी आता याच्या अगोदर. पण आता अपूर्णांक संख्या म्हणजे ज्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात, ह्याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. अशा स्वरूपात ज्या संख्या लिहिल्या जातात त्याला म्हणतात अपूर्णांक संख्या. आता ही अपूर्णांक कशामुळे असते, कारण याचं उत्तर जर आपण काढायला गेलो तर कशामध्ये येतं, त्याचं उत्तर येतं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये. समजा 1/2 याला आपण पूर्णपणे उत्तरात लिहायचंय तर काय करावं लागेल, बे एक बे, बेच्या पाड्यात 1 नाही म्हणून शून्याचा भाग, बे 0 0, त्यानंतर आपण ह्याच्यावर 0 घेतो, बे पंचे 10, म्हणजे याचं उत्तर येतं 0.5. 0.5 याला म्हणायचं अपूर्णांक. हा काय झाला, अर्धा. 0.5 म्हणजे अर्धा. समजा 4/5 याचं पण असंच 5 1 5, 5च्या पाड्यात 4 नाही, शून्याचा भाग, दशांश, 40 घेता येतं, 5 40. याला म्हणायचं अपूर्णांक संख्या. ज्या संख्येला अंश आणि छेद असतो त्याला म्हणायचं अपूर्णांक संख्या. हे सुद्धा अपूर्णांकच आहे. 0.8 म्हणजे याचा अर्थ दशांश अपूर्णांक. याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. दोन्हीचे प्रकार वेगवेगळे जरी असले तरी दोन्ही म्हणजे मिळून अपूर्णांक संख्या असतात. यानंतरचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर नीट परत ऐका. दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. त्याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1/2. याचा वापर करून त्रिकोणी संख्या कशी काढतात हे तुम्हाला मी शिकवणार आहे. त्या अगोदर ही जी व्याख्या सांगितली त्या व्याख्येवरून तुम्हाला अगोदर समजून सांगतो, नंतर सूत्रानुसार समजून सांगतो. समजा 1 आणि 2 या दोन नैसर्गिक संख्या आहेत. या दोन संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे यांचा गुणाकार 1 गुणिले 2, निमपट करणे म्हणजे 2 न भागणे, भागिले 2 म्हणजे बे एक बे, बे एक बे, उत्तर आलं 1. म्हणजे 1 ही काय आहे, त्रिकोणी संख्या. 1 आणि 2चा गुणाकार जर केला आणि त्याला जर 2 न भागलं म्हणजे निमपट केली तर 1 ही येणारी ही त्रिकोणी संख्या. उदाहरणार्थ 7 आणि 8. बघा, या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या आहेत 7 आणि 8. आता आपल्या नियमानुसार दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. या दोन्हीचा गुणाकार 7 गुणिले 8 आणि याची काय करायची निमपट म्हणजे भागिले 2. बे एक बे, बे चोक 8, 7 चोक 28. ही झाली आपली त्रिकोणी संख्या. तर बघा, हेच तुम्हाला मी सूत्राद्वारे समजून सांगतो. सूत्राद्वारे कसं असतं, समजा आपल्याला एकच संख्या दिली आणि त्या संख्येवरून सांगितलं की यावरून तयार होणारी त्रिकोणी संख्या सांगा. समजा आपल्याला दिले 5. समजा आपल्याला उदाहरण दिलं त्यांनी, उदाहरणार्थ 5 आणि सांगितलं की यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या सांगा. 5 म्हणजे n म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे 5
कंसात n म्हणजे 5 अधिक 1 छेद 2, 5 आणि 1 6, हे 5 कंसात 6 म्हणजेच छेद 2, ह्या कंसामध्ये असतो गुणाकार म्हणजे 5 गुणिले 6 छेद 2 म्हणजे बे एक बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 15, 15 ही झाली त्रिकोणी संख्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक बटनला क्लिक करा. 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केदार सर मॅथ या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.